मुलांनो, मजेत ना? वाट पाहताय ना नवीन गोष्टीची? मुलांनो, मी तुम्हाला याआधी पण बिरबलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, हो ना? आजसुद्धा चतुर व बुद्धिमान बिरबलाची गोष्ट मी सांगणार आहे. कहाणीवाली नानी सरला मिन्नी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना, तीच मराठीत मी शिल्पा नानी तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे बिरबल व त्याच्या माता. ऐका हां. अकबर बादशहाचा नवरात्र दरबार असतो. म्हणजे 9 चतुर व बुद्धिमान मंत्री त्याच्याकडे होते. त्यातील बिरबल हा सर्वात बुद्धिमान व चतुर मंत्री होता व बादशहा अकबराचा तो सर्वात लाडका आणि आवडता होता. एकही दिवस बिरबल दरबारात आला नाही तर बादशहाला चैन पडत नसे. तर अशा या बिरबलाची आज एक गोष्ट ऐका हां. आणि आवडली तर लगेच लाईक आणि कमेंट करून मला कळवायचं शिल्पा नानीला, ओके? तर एकदा काय झालं, नेहमीप्रमाणे दिवसभराच्या कामानंतर अकबर बादशाह आणि चतुर बिरबल पायी फिरायला म्हणजे वॉकिंगला निघाले नेहमीप्रमाणे. व गप्पा मारत फिरता फिरता वाटेत एक तुळशीचं झाड दिसलं. तसं बिरबल थांबला व तुळशीपुढे वाकून नमस्कार करू लागला. याचे अकबर बादशाहला आश्चर्य वाटले. बादशाह म्हणाले, हे काय बिरबल, असं झाडाला कोणी नमस्कार करतं का? तो काय तुमचा देव आहे का? यावर बिरबल म्हणाला, बादशाह, आम्ही हिंदू लोक या पवित्र तुळशीला आपली माता म्हणजे आई मानतो, म्हणून मी आदराने तुळशीला नमस्कार केला. बादशाहला खूप हसू येतं. अशी झाडं काय कोणाची माता असू शकतात का? म्हणून बिरबलने तुळशीचं ते रोपटं दोन्ही हाताने पकडून जोर लावून उपटून काढून फेकून दिलं. आता बिरबलाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्याला खूप राग आला. पण बादशाहसमोर काय बोलणार ना? विचार करतो की हा बादशाह आहे, मी काय बोललो तर याला राग येईल व हा मला शिक्षा देईल. तेव्हा चूप बसूनच काहीतरी युक्ती करावी लागेल. म्हणून तो गप्प बसतो. पण मनोमन विचार करतो की नाही, या अकबर बादशाहला तुळशी मातेची माफी मागायला लावली तर नावाचा बिरबल नाही. काहीतरी युक्ती तर केलीच पाहिजे. नंतर दोघंजण फिरत फिरत पुढे जातात तर एक खास खुजलीचं झाड रोपटं दिसतं. पुन्हा बिरबल त्या रोपट्यापुढे वाकून नमस्कार करतो व म्हणतो, जय हो पिता की, जय हो पिता की, आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलतो. अकबर बादशाहला वाटतं की हा बिरबल आपली थट्टा मस्करी करतोय, मुद्दाम आपल्याला चिडवतोय. म्हणून बादशाह जरा रागावूनच बोलतो, हे काय बिरबल, काय चालू केलं आहेस तू? असं रस्त्यावरच्या प्रत्येक रोपट्याला नमस्कार करतं का कोणी? आणि हे काय भगवान आहेत का तुझे? त्यावर बिरबल शांतपणे म्हणतो, होय बादशाह, हे रोपटं माझे पिता आहेत. अकबर खो खो हसत म्हणतो, अच्छा, तुळशी तुझी माता आणि हे रोपटं पिता काय? तू थट्टा करतोस का माझी? असं म्हणून दोन्ही हातांनी पकडून ते रोपटं उपटून फेकण्याचा प्रयत्न करतो. त्याबरोबर त्याच्या दोन्ही हातांना खूप खाज येते. मुलांना, तुम्हाला माहिती आहे ना, खास खुजलीच्या झाडाला हात लावला की खाज येतेच. तर कोपरापर्यंत त्याचे हात प्रचंड खाजवून बादशाह परेशान होतात व गडबडीत पायाला मानेला जिथे जिथे हात लागेल तिथे खूप खाज यायला लागते. अकबर बादशाह जोरजोराने ओरडू लागतो, ओय ओय बिरबल, ओय काहीतरी कर. बिरबल, तुझ्या या पित्याचं बापाचं काहीतरी कर रे बाबा, माझं अंग खूप प्रचंड खाजवू लागलं आहे, काहीतरी कर. आता आधी रागवून म्हणतो, मग रिक्वेस्ट करतो, विनंती करतो. तर बिरबल म्हणतो की सोडवतो यातून. बिरबल म्हणतो की तू माझ्या तुळशी मातेला उखडून फेकलंस ना, त्यामुळे माझ्या पित्याला राग आला, ते रागवलेत तुझ्यावर, म्हणून तुला ही शिक्षा मिळाली. तो म्हणतो, हो कळलं, पण आता काहीतरी कर रे बाबा. तर तो बिरबल म्हणतो की उपाय आहे, पण तो तुम्हाला आवडणार नाही. अकबर म्हणतो, का नाही आवडणार? तू जे म्हणशील ते मी करेन, पण सांग रे बाबा लवकर, तुला आता हात जोडून नमस्कार करतो. तर तेवढ्यात समोरून एक गाय येताना दिसते. त्याबरोबर बिरबल गाईला पण हात जोडून नमस्कार करतो, गाईच्या पण पाठीवरून हात फिरवतो व बादशाहला म्हणतो, ही पण आमची हिंदूंची माता आहे, गोमाता, आणि कोणीही माता पुत्राचं दुःख, कोणीही माता आपल्या पुत्राचं दुःख दूर करते. तेव्हा तुम्ही हिला विनंती करा म्हणजे ठीक व्हाल. हात जोडून तिला बादशाह विनंती करतो की हे गोमैया,
मला मदत कर आणि या त्रासातून वाचव. त्याबरोबर गाय शेण देते. मुलांना गाय दूध देते, गोमूत्र देते आणि शेण देते, तुम्हाला माहिती आहे ना. तर ते गाईचं शेण म्हणजे गोबर बिरबल अकबर बादशाहच्या दोन्ही हातांना व जिथे जिथे खाज येत असेल त्या भागावर शरीराला, जवळजवळ पूर्ण शरीरालाच लेपून देतो. या शेणाने गोमयाने लेप केला, हे लावलं तर तुमच्या हातांची व अंगाची खाज मिटेल असं सांगतो. बिचारा बिरबल तसं करतो, बिचारा अकबर बादशाह तसं करतो आणि न करून कोणाला सांगेल. उपायच नव्हता त्याच्याजवळ. त्याची आग व खास तर थांबते, पण बादशाह म्हणतो, बिरबल आता असा शेणाने गोबरने माखलेल्या अवस्थेत मी माझ्या राजवाड्यात जाऊ शकणार नाही. लोक काय म्हणतील, हसतील माझ्यावर, माझी इज्जत राहणार नाही. आणि हे अंगावर व कपड्यांवर सर्व शेण लागलेलं आहे. काहीतरी युक्ती सांग बाबा याच्यातून सुटण्याची. बादशाहची ही हालत पाहून बिरबल आपला हसू मोठ्या प्रयत्नाने थांबवतो आणि म्हणतो, सांगतो उपाय. बघा हां, पुढे ही गंगा नदी दिसते ना, तर ही गंगा मैया पण आमची माता आहे, दयाळू आणि कृपावंत आहे. तुम्ही हिचा आसरा घ्या, मदत मागा हात जोडून, म्हणा गंगा मैया की जय हो, हर हर गंगे, हर हर गंगे मैया. त्याबरोबर तुमचं दुःख ही प्रेमळ मैया दूर करेल. अकबर म्हणतो, जय गंगा मैया, हर हर गंगे, हर हर गंगे, आणि गंगा नदीत डुबकी मारतो. त्याबरोबर सर्व शेण निघून जातं व अंगाला थंड थंड पाण्याने खूप बरं वाटतं. अकबर बादशाह एकदम फ्रेश होऊन जातो व बिरबलाला धन्यवाद देत म्हणतो, बिरबला, मी तुझ्या सर्व मातांची माफी मागतो व मला मदत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. तुळशी माता, गोमाता, गंगा मैया यांची माफी व धन्यवाद. मी यानंतर तुझ्या पित्याच्या वाटेला जाणार नाही, कधीही नाही. तेव्हा बिरबल पण मनोमन खुश होतो आणि म्हणतो, हां, आत्ता आला बादशहा ताळ्यावर, सही मार्गावर. याचं त्या बिरबलाला खूप समाधान होतं. त्याप्रमाणे आपल्या अक्कल हुशारीने बिरबल आपल्या मातांबद्दल अकबर बादशहाचा आदर पण वाढवून घेतो व आपल्या हिंदूंच्या माता कशा आदरणीय व पूजनीय आहेत ते बादशहाला उदाहरणावरूनच पटवून देतो. कळलं ना मुलांनो? आवडली ना गोष्ट बिरबल आणि त्याच्या मातांची? आपण पण या मातांचा आदर करू आणि करतोच आपण. तर कळवा हां नक्की या शिल्पा नानीला, लगेच लाईक आणि कमेंट करून. भेटू पुढच्या वीकमध्ये पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.